प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरही सहभागी झाले होते। त्यानंतर ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आज प्रजासत्ताक दिन आहे, त्या निमित्तानं आज आपण हिंगोलीतल्या विविध कार्यक्रमामध्ये उपस्थित होतात। प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या आपल्यामार्फत मी सर्व हिंगोलीकरांना शुभेच्छा देतो आणि आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळं मी प्रथमच माझा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीचा इथं मी आज आलेलो आहो। दरवर्षी मी तसं हातगावला वगैरे इकडंच करतो, पण आज मुद्दामून इथं हिंगोलीमध्ये आलेलो आहोत। नुकताच एक मुंबईमध्ये मेळावा पार पडला, कुठेतरी त्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला आपली अनुपस्थिती होती, त्यावर तर्कवितर्क कारला जातोय, नेमकं आपण काय सांगाल यावर? काय सध्याला दुसरं काही बोलायसारखं राहिलंच नाही आहे, त्यामुळं काहीतरी तर्कवितर्क काढणं हे स्वाभाविक आहे। पण आमच्या सर्व खासदारांच्या समिती दौरे चालू होते, त्यामुळं मी त्याच्या आदल्या दिवशी मी बेंगलोरला होतो। केरळ बेंगलोरला आमचे अभ्यास दौरा चालू होता आणि 8 दिवसापासून घराबाहेर होतो, खूप थकलेला होतो आणि त्या दिवशी मी आदल्या दिवशी साहेबाची भेट घेऊन मी साहेबाच्या परवानगीनेच मी घरी आलेलो होतो। मग माझी तब्येतही ठीक नव्हती, मी गेल्या 2-3 दिवसापासून मला थोडंसं व्हायरल झालेलं आहे, त्यामुळं मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो। याच्यापेक्षा दुसरं काही नव्हतं असं काही। महाविकास आघाडीचे अनेक खासदार आहेत, मात्र नागेश पाटील आष्टीकरांच्याच नावाची चर्चा काय होते की ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत किंवा इतर कुठं जाणार आहेत, अशीच चर्चा नागेश पाटील आष्टीकर यांचीच का होते? नाही, असं म्हणजे माझ्याच नावची म्हणून असं काही नाही, पण तर्कवितर्क काढण्याला आता काय लोकांना दुसरं काही उरलेलं नाही। आता समजा आज मी इथं हिंगोलीमध्ये आलो, आता हिंगोलीमध्ये पालकमंत्री बीजेपीचा, आमदार बीजेपीचा, एक आमदार शिंदे गटाचा, आता त्याच्यासोबत मला तिथं कार्यक्रमाला थांबावं लागला, तर तुम्ही सगळ्यांनी माझा फोटो काढून घेतला, म्हणजे आता काय त्याचा अर्थ वेगळा काढायचा का? आता इथं सगळीकडे आता माझ्या पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे आता काय आता त्यांच्यासोबत कुठे ना कुठेतरी कार्यक्रमाला दिसावंच लागणार आहे, व्हावंच लागणार आहे। आता ते आहेत म्हणून मी काय कार्यक्रमाला जाणं सोडणार आहे का? आता माझे पालकमंत्री आता झिरवळ साहेब आहेत आता इथले, तर मला त्यांना भेटावंच लागेल, बोलावंच लागेल, त्याचा अर्थ आता वेगवेगळा काढला गेला तर असं जमणार नाही आहे। माझं म्हणणं की आता 5 वर्ष ही परिस्थिती अशी दिसणार आहे पुढं, पण असायचं तर्कन वितर्क काढण्यासारखी काही परिस्थिती नाही असं माझं मत आहे। ही चर्चा कोण करते आणि का करते? काहीतरी करत असतील, कोणाला तरी वाटत असेल वेगळ्या पद्धतीनं काहीतरी म्हणून कोणीतरी करत असेल, पण त्याच्या मागचं असं लॉजिक काहीच नाही आहे, त्याचा बेस काहीच नाही असं माझं मत आहे। मला एक मत तुमच्या माध्यमातून विचारायचं की त्यांच्याकडे एवढी संख्या असताना, सगळी गोष्टी असताना आम्हाला कशाला घेतील ते, आणि आम्ही कशाला जाईल तिकडे कुठे? त्यांची इच्छा घेण्याची झाली तर त्यांची इच्छा होईलच कशाला? मी तर म्हणतो की त्यांना होईलच कशाला? आमचे हे आंधळे भूत अंगावरती कशाला? त्यांची इच्छा झाली तर काय आपलं? नाही, आम्ही आमच्या पक्षासोबत आनंदात आहोत आणि आमच्या उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खुश आहोत। सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती हिंगोली जिल्ह्यामध्ये 2024ला, त्याची शेतकरी आपल्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही त्यांना तात्काळ मदत देऊ, पण अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात, मी त्या काळामध्ये भयंकर फिरलो, सगळ्या अधिकाऱ्याच्या बैठकी घेतल्या आणि ते सगळं मिळेल याची पूर्ण कागदपत्री तयारी करून घेतलेली आहे आणि त्यांना मिळायला कुठली अडचण नाही आहे, मंजूरही झालेला आहे। हे सगळ्याचा पाठपुरावा आपण अतिशय जोरात केलेला आहे, आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आपल्याला माहिती आहे। मग ते पीक विम्याचा संदर्भ असो, नुकसान भरपाईचा असो, अतिवृष्टीचा असो, या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं की मी अतिशय जोरात होतो। कुठलाही स्थानिक जे कोणी पदाधिकारी होते त्याच्यापैकी कोणीही त्या गोष्टीला हात घातलेला नव्हतं, पण मी त्याचा पहिल्यापासून पाठपुरावा केला, ते शेवटपर्यंत केला। आता काही अजून शेतकऱ्यापर्यंत ती मदत पोहोचली नाही, याची अजून पाठपुरावा मी करणार आहे, पण ती मदत मिळणं आवश्यक आहे। 1 रुपयाचा पीक विमा बंद करा अशी पीक विमा समितीने जे आहे ते सरकारकडे शिफारस केली आहे, आपलं काय मत आहे? याच्यामध्ये अनेक पैलू आता याच्यावर चर्चा होणं गरजेची आहे। पीक विमा मिळण्याचा विषय जो आहे तो आता जर रेशो पाहायला गेला तर ज्या पद्धतीनं सरकार पैसे भरते, आपण पैसे भरतो, त्या पद्धतीनं विमा वाटप केले जात नाही किंवा त्याच्यामध्ये टाळाटाळी होती। ह्या
धोरणामध्ये या कायद्यामध्ये फेरबदल करून त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेची आहे आणि शेतकऱ्याला ज्या भावनेनं हे शासन पैसे देते त्याच भावनेनं त्यांना विमा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून पावले उचलले पाहिजेत. त्याच्यावर चर्चा करणं गरजेचे आहे. असं एखादं कुठंतरी विधान करणं चुकीचं होईल. शेवटचा प्रश्न, नागेश पाटील आष्टीकर उद्धव ठाकरेंना बाय बाय करतील का, जी चर्चा होते त्यावरून? नागेश पाटील हा कधी कोणाला बाय बाय करणारा नाही, सगळ्याला आपलंसं करणारा माणूस आहे. त्याच्यामुळं ह्या चर्चेला माझं म्हणणं की पूर्ण विराम द्यावा आपल्याला अशी विनंती करतो. मी उद्धव साहेबाच्या सोबत खुश आहे. निश्चितच हे होते हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर. जे मुंबईमध्ये मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर गैरहजर होते आणि त्याने त्या गैरहजेरीचं कारण असं दिलं की त्यांची तब्येत बरोबर नव्हती, तब्येतीच्या कारणास्तव मी त्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहू शकलो नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडून कुठेही जाणार नसल्याची त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.